पिकलिया कसे आहात? मजेत आहात ना? असलं पाहिजे. मी पळतीये कारण का माहीत नाही आज सँड्रायला काय प्रॉब्लेम होता. ट्रेन्स खूप लेट होते, खूप 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 लेट होते. आणि त्यात काय गर्दी एका बाईला तर मी पुरडलीच. अशी गधड्यासारखी मध्ये उभी राहिली. ती बावळट ना त्या साईडला जात होती ना ह्या साईडला. मरू दे म्हटलं. बोलली मी तिला जाम, पण उपयोग नाही झाला. माझी ट्रेन सुटली. तर ऑफिसला पळते. 5:10:23. मला 7 मिनिटात ऑफिसला पोचायचं आहे. ठीक आहे, नाही तर मला लेट मार्क लागेल. आणि मला माझा लेट मार्क लावून घ्यायची काही इच्छा नाही. मला पटकन पळायचं आहे म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ मी आता शूट करणार आहे. कारण का मी तशीही पळते. ठीक आहे, पटापट पळणार आहे मी. भेटूया तुम्हाला संध्याकाळी. आणि मी व्हिडिओ अपलोड केला आहे, तर सांगा मला रिथानाचे कपडे तुम्हाला कसे वाटले ते. काल अपलोड केलं, परवाचा व्हिडिओ होता जो मी काल अपलोड केला आहे. ठीक आहे, आजचा कालचा आज संध्याकाळी करेल. पण प्लीज मला सांगा तुम्हाला रिथानाचे कपडे कसे वाटले. आणि जर रिकमेंडेशन हवं असेल तर तसंही सांगा. बाय. हॅलो पिपलिया. तर मी निघाली आहे घरी. आणि घरी नाही निघाली, म्हणजे मी ऑफिसमध्ये निघाले पण मी घरी नाही जाते. मी चालले डी-मार्टला. आणि ह्या सगळ्या अशा पिशव्या आणल्यात मी. सो इट्स टिपिकल इंडियन मेंटॅलिटी की आपण कुठेही जाताना आपल्या पिशव्या कॅरी करतो. तर ऑलरेडी मी 2 वेळा डी-मार्टमधून पिशव्या घेतल्या आहेत. आणि त्याच मी आता परत घेऊन चालले डी-मार्टला, जेणेकरून माझे पैसे वाचतील. जे प्रत्येक पिशवीचे 30-30 रुपये होतात ते. इट्स लाईक की घेऊन उपयोग काय आहे. घरी किती ठेवणार पिशव्या. लोणचं घालायचं त्यांचं. इन शॉर्ट मम्मीच्या भाषेत माझ्या. ओके, तर हां, काय करणार आहे मी. तर मी चालले तर डी-मार्टला. मला जाम कंटाळा आला. मला भूक पण खूप लागली आहे. आता बघणार आहे मी तिकडे मला एखादं चांगलं काहीतरी खायला भेटतं आहे का. कारण का माझी भूक मला ना अति प्रमाणात भूक लागली आहे. आणि मी आज टिफिन लावते वडापाव, जे काल रात्री केलं होतं. पीठ होतं, सकाळी फक्त तळून आणलेत. ठीक आहे, पीठ म्हणजे भाजी होती, सकाळी फक्त तळून आणलेत. जास्त कष्ट केले नाहीत आज मी. आणि आज मला जागच नाही आली. पहिली गोष्ट, मला अजिबात जाग नाही आली. त्या सासूबाईंनी आवाज दिला तेव्हा मी उठली आणि बघितले 8:15 वाजलेत. आई शपथ म्हटलं देवा पांडुरंगा ईश्वरा. आता बँड वाजली तरी पण मी ऑफिसला लेट आली नाही. मी 10:27ला बरोबर क्लॉकिंग केलं ऑफिसमध्ये. दिस इज हाऊ टॅलेंटेड आहे. तर मी जी पळाली आहे ना घरातनं, आणि जी रिक्षा पकडली, मग ट्रेन. एक बाई तर अशी गधडी होती, त्रास दिला तिने मला ट्रेनमध्ये चढताना. पण जाऊ दे, ठीक आहे. तर चढली ट्रेनमध्ये, आली ऑफिसला पटापटा. आणि आता चालली आहे घरी. खूप काम केलं मी ॲक्च्युली. आता खूप काम केलं मी. आणि मी क्रिएटिव्ह पण बनवलं आहे, जे मी टाकेल ते मला आषाढी एकादशीचं ऑफिससाठी आमच्या ChatGPT वापरलं आहे. बट छान आलं आहे, क्रिएटिव्ह छान आलं आहे माझं. ओके, आय लाईक इट. मी निघते आता घरी. पाऊस पडतो थोडा थोडा, जास्त बडबड नाही करत आहे. पण आतमध्ये ठेवता नाही, रेनकोट घालते. ओके, सी यू टुमॉरो गाईज. बाय. टुमॉरो नाही, डी-मार्टची शॉपिंग दाखवायची आहे ना तुम्हाला. विसरलीच मी पण ना, गधडी आहे, कधी कधी सगळंच विसरून जाते. डी-मार्टची शॉपिंग दाखवायची. ठीक आहे, भेटूया संध्याकाळी. बाय. हॅलो, बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळी? जाऊ दे, थोडी ओव्हर ॲक्टिंग झाली. पण आम्ही डी-मार्टमध्ये निघाली आहे मी. सामान सगळं भरले. आणि रिधानला तुमच्याशी स्पेशली बोलायचं आहे. रिधान प्लीज कंटिन्यू. माझ्याकडे फुटबॉल आहे मॅसीचा. मला मॅसी नाही आवडतो म्हणून मी असं घेतला. बस एवढंच? तुला मेसी का आवडतो? कारण का त्याने 5 वर्ल्ड कप जिंकले. 5 नाही जिंकले बाबू त्याने. किती? मला पण नाही माहिती, पण 5 तर नक्कीच नाही जिंकले त्याने. तो जिंकला. ठीक आहे, तर त्यांना मेसी खूप आवडतो. काही आयडिया नाही त्याला फुटबॉलबद्दल. आणि मी त्याला हे पण विचारलं होतं स्कूलमध्ये, त्याला फुटबॉलमध्ये जायचं की क्रिकेटमध्ये जायचं, कशामध्ये जायचं तुला? फुटबॉल. तर तो फुटबॉलमध्ये जाणार आहे, स्कूलच्या त्यांच्या स्पेशली. प्रॉपर चांगले सर आहेत त्यांचे. आणि मला आज एक गोष्ट दाखवायची. मी ना ही पर्स घेतली आता डी-मार्टमधनं. ही जस्ट 699ला होती. आणि एवढी चांगली पर्स आहे ना, मला ती खूप 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 आवडली आहे. ठीक आहे, बाकीचं सगळं घरातलं सामान घेतलं आहे, जे काही मी घरी गेलं तुम्हाला दाखवेलच. पण ऑलमोस्ट मी कडधान्य जरा जास्त भरले त्यावेळेस. कारण का ना, परत सारखं मला डी-मार्टला यायला कंटाळा येतो. त्या ट्रॉल्या घेऊन मला फिरायला अजिबात नाही आवडत. असं त्या गर्दीमधनं जा. आणि आज बुधवार असल्यामुळं कम्पेटिटिव्हली गर्दी खूप कमी होती, पण होती गर्दी. आणि पावसाळा असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला, पण ठीक आहे. आणि रिधानच्या मी ना सगळं सामान घेतलं. पहिली गोष्ट, सगळं सामान घेतलं, गाडीमध्ये टाकलं आणि मी परत गेली. कारण का त्याचा फुटबॉल फर्स्ट फ्लोअरला होता, जो की मला खाली ग्राउंड फ्लोअरला फिरता चान्स नाही भेटला.
तर मी त्याच्यासाठी परत गेली आहे. आणि हा मुलगा माझ्याशी एकदम उद्धटवाने वागतो कधी कधी. ओके नाही बाळा? हां, असाच वागतो. याला नाही, नेक्स्ट टाइम मी काहीच नाही घेणार आहे, काहीच नाही. हा फुटबॉल पण मी रिठन्याला देणार आहे आता. हा मी देणार आहे रिठन्याला. ओके नाही? ठीक आहे. सी यू टुमॉरो. टिल द टाइम स्टे ट्यून. हेलो. तर मी इथे आणलं आहे सगळं सामान माझं. ठीक आहे. इथे सगळं खायचं सामान आहे, मसाले बिसाले तुम्ही बघू शकता. ओके. हे आहे तुपाचा मिल्की मिक्सचा 2 किलोचं तूप. इथे आहे देवाचं थोडंसं सामान. त्याच्यामध्ये साबण पण आहे, साबण आणि हे सगळं सामान भरलं आहे. ठीक आहे. इथे आहे साबण, पोहे, हार्पिक, कोलगेट, पावडरचा डबा, हे सगळं आहे. याच्यामध्ये आमचं खायचं आहे. नारळ आहेत, कडधान्य जास्त भरलेत मी ह्यावेळेस, 2-3 महिन्याची कडधान्य भरलीत. इथे पण देवाचं थोडं सामान आहे. पहिलं सगळं सॅग्रिकेट केलं होतं. ठीक आहे. आणि मग त्या हिशोबाने सामान भरलं होतं. आणि इथे आहेत आपली कडधान्य. ह्यावेळेस मी चणे 1 किलो आणलेत, वाटाणे 1 किलो आणलेत, सफेद वाटाणे 1 किलो आणलेत, चवळी आणली आहे, हिरवे वाटाणा आणला आहे, काळावाला वाटाणा आणला आहे. ठीक आहे. हे मैदा आहे, तूर डाळ आहे, चणा डाळ आहे, खाली ही साखर 8 किलो साखर आणलेली ह्यावेळेस मी. मागच्या वेळेस साखर लवकर संपली होती. आणि हा दावत बासमती राईस आणला आहे मी. ठीक आहे. हा खूप स्वस्त भेटला मला. की 576ला मला 5 किलो भेटला. तर हे सगळं सामान मी आज आणलं आहे. आणि ह्याच्यावर मी अजून एक गोष्ट आणली, ती मी तुम्हाला दाखवते. हे ना, हे डबे असे सामान ठेवायचे डबे, तुम्ही ज्वेलरी किंवा काही याच्यात ठेवू शकता. बोस्टॉप हे ना लोखंडाचं आहे. ठीक आहे. आणि याच्यावरची डिझाईन बघा किती छान आहे. हे मला भेटले 35 रुपीजला. याची ओरिजिनल प्राईस आय थिंक 40 रुपये आहे बघा. इथे दिली आहे. डीमार्टची प्राईस 35 रुपीज आहे. मला हा एक कलर जाम आवडला. त्याच्यातले मी 2 मम्मीला देणार आहे आणि 2 मला ठेवणार आहे. ठीक आहे. परत हा पण एक आहे. याची पण डिझाईन बघा. यांची डिझाईन ऑलमोस्ट सेम आहे. ठीक आहे. पण कलर वेगवेगळे घेतलेत मी. हा पिंक आणि रेड थोडं एका याच्यामधले घेतात आणि हे 2 एका याच्यामधले घेतात. किती छान वाटत आहेत ना. आणि हे माझे हेअर टाय जे मी खूप वेळा हरवत असते, त्यामुळे स्पेसिफिकली मी आज हे घेऊन आले, जेणेकरून मी किती पण रबर हरवले तरी माझ्याकडे रबरची कमतरता नसेल. माझ्याकडे रबरचं कलेक्शन आहे बाय द वे. मी तुम्हाला दाखवेल माझ्या रबरचं कलेक्शन. माझं अर्धं काम झालं आहे. आता मला फक्त हा किचन वाटा साफ करायचा, तर थोडासा खराब आहे, कारण मगाशी मी अर्धा साफ करून घेतला होता. मला रोज रात्रीचा लिंबू लागतं, म्हणून माझ्या एकटीसाठी मी रोज लिंबू कापते. ठीक आहे. हे माझं रेग्युलर असतं. आणि भाताचा कुकर आहे, भात थोडा होऊन झाला आहे. आणि माझी भांडी थोडीच राहिली जेवणाची, बाकीची भांडी घासून आली. फणस आणलं आहे सासूबाईंनी गावावरून. फणस कापून विकून झालं आहे, गरे काढून झाले. आता बिया आहेत, त्या उद्या उकडायला टाकायच्या, पण आता साफ करून घ्यायच्यात पहिला आणि परत पण घासायला टाकायची. त्यामुळे बघते. आणि हां, बाकीचं ऑलमोस्ट झालं. आता जेवून खाऊन सगळं आवरून घेते. आणि हा माझा किचन साफ करता पडका आहे, जो मी खाली टाकायला विसरले. ठीक आहे. आणि हे आहे रात्रीचा सीन. ठीक आहे. सी यू टुमॉरो गाईज. बाय बाय.